लग्न जायना, भुरगी जायना, हे वास्तूचे प्रॉब्लेम असू शकता। वास्तू कन्सल्टंट जे असतात खबर त्यांच्या घरात वास्तू रिगार्डिंग प्रॉब्लेम असता का असा ना अजूनही ब्रेसलेट घालतात, गळ्यात माळा घालतात जशी तुम्ही घातलेली असा, सो त्याच्यावर ऍक्च्युअली इम्पॅक्ट पडना कसं कितें असता? पडटा की थोड्या जाणां घर रिपेअर आपल्या मेहनतीन करतात, जाय जशें आपल्याक करतात, आणि घर रिपेअर तुका कोण पांचवो मनीस येवन म्हणटा हेका अरे हे अशें कित्याक केलें तशें करपाक जाय आसलें, तो म्हणटा पळय ते तेंच्या मनान उरता आणि चेंजूय करपाक जाणा शकना। तर त्या सिच्युएशन कशें डील करप किंवा ते कितें कशें कितें करप तेका विना तोड एक म्हटलें वयताच की जे देवाज्ञ जाल्ले आसात त्यांचे फोटो घरान लायनात म्हणटात, हे कितपत बरोबर कितपत खरें आसा? आता देवाज्ञ झालेली। नमस्कार, इंट्रोडक्शनाक बसोंक ना, फक्त इतलेंच सांगपाक तुमच्या मुखार बसला की हो पार्ट 2 आसा वास्तू रिगार्डिंग। जर तुमी पार्ट 1 पयलीं पळोवंक ना जाल्यार पार्ट 1 पयलीं पळया, मागीर हो पार्ट 2 एन्जॉय करा, कारण पार्ट 1 पार्ट 2 कनेक्टेड आसा। डू एन्जॉय दिस पॉडकास्ट। एक म्हटलें वयताच की जे देवाज्ञ जाल्ले आसात त्यांचे फोटो घरान लायनात म्हणटात, हे कितपत बरोबर कितपत खरें आसा? आता देवाज्ञ झालेल्या लोकांचे फोटो एक तर ते एकदम तुमच्या म्हणतात तसे लागी काळजाक म्हणजे म्हणतात तसे लागी म्हणून असा जाल्यार घरान त्याचो फोटो लावप ना। ओके, ना लायल्लो बरो। ओके, आता कारण कितें कशें कितें आसता? आता त्यांचे आणि आमचे कनेक्शन चड असता म्हणतात तसे, त्यांचे खरेच पळोवनच तांकां रडोंक येता। अशें जर जाता तुका जाल्यार तुवें न लायल्लो बरो तो फोटो घरात। पण आमी समज लावंक ना जाल्यार अशें जावपाक शकता न्हू, अरे फोटो पळय रे म्हाजो लावंक ना हेंच्यांनी, घरातली आयकात ना म्हाजे, अशें कितें थोडें येवपाक शकता न्हू। मनान मागीर खाल्लेलें पण जातलें हेका न्हू, थंय मागीर कितें करप? भायल्यान दाखयतलें आमकां ओके चल तुमच्या कडेन आपूण निर्णयाकडे आसा पक्को, बट तुमच्याकडे अशे भितून तुम्ही दवरू शकता फोटो न्हू, की ते भायरच काढून लावपाक जाय अशें हे ना न्हू। म्हटल्यार फोटो ना लायल्ले चड बरें ऍक्च्युली तसे तेजी एनर्जी कशी कितें असतात? लायले तर ते दक्षिण भिंतीक लावपाचे। ओके, दक्षिण भिंतीक नाल्यार लावपूच ना। नाल्यार लावपूच ना। एकदम आपल्याक जर त्याचो त्रास जाता ती गोष्ट करूंक ना जाल्यार तुझे बरें जातलें न्हू। त्रास जाता ती गोष्ट जर घरानच दवरली तुवें आणि सारखी सारखी जर ती आपल्या नजरे समोर येवपाक लागली जाल्यार त्या गोष्टीचो त्रास जातलोच न्हू तुका। नजरेक येवंक जायना ती। एक म्हाका ताई सांगा, वास्तुशास्त्रान किंवा कुंडलीन अशें कितें गजाली आहा जी आमी लक्षात दवरपाक जाय किंवा हेजे लोकांक अवेअरनेस ना, अशें कितें दिसता तुमकां? आता वास्तुशास्त्रान तू जास्तीशे म्हणतात तसे तुका म्हटले कन्सल्टन्सी इम्पॉर्टंट आसा, पण जास्तीशे इम्पॉर्टंट म्हणजे आपल्या घराची दिशा निर्धारित करताना ती मेन व्यवस्थित कशी आसा, म्हणजे ती विदिशा ना। विदिशा म्हणजे कितें? ती मुख्य दिशा आसा थंय उपदिशा येयलेली आसा। उपदिशा म्हणजे आता पूर्व दिशा आसा थंय जर ईशान्य दिशा येयला तर ती विदिशा हे झाली। शक्यतो विदिशा वास्तून घर न बांधलेले बरे, शक्यतो व्यवस्थित दिशा निर्धारित करूनच घर बांधपाचे। आणि कुंडलीन म्हटले तर कुंडलीचे मार्गदर्शन घेवपाचे कित्याक म्हणटा की फुडें वचून खंयचे करियर निवडपाचे, तू फुडें वचून काय करू शकता, हे थोडेशे मार्गदर्शन कुंडलीतल्यान आपल्याक मेळटा। तेन्ना तुका करियर निवडपाक मदत जाता। एक तर थंयसर तुजी आर्थिक हे चालू जातली आणि आरोग्याचे काही जण आरोग्याचे प्रॉब्लेम झाले का आपली कुंडली पळयतात, अशें आसता। आता थोड्यांचे जर लग्न बीन जायनात खबर बिकॉज ऑफ वास्तुशास्त्र अशें कितें आसता गजाली? आसता, थोड्यांचे वास्तूचे प्रॉब्लेम असू शकता। लग्न जायना, भुरगी जायना, हे वास्तूचे प्रॉब्लेम असू शकता। पण कुंडलीतल्यानय थोडेशे ते लग्नाचे हे जे आसा दोष आम्ही दूर करू शकता। इकडे तर तुम्ही पळयला आसतलें खूप फाटी की थोड्या जाणां घर रिपेअर आपल्या मेहनतीन करतात, जाय जशें आपल्याक करतात, आणि घर रिपेअर तुका कोण पांचवो मनीस येवन म्हणटा हेका अरे हे अशें कित्याक केलें तशें करपाक जाय आसलें, तो म्हणटा पळय ते तेंच्या मनान उरता आणि चेंजूय करपाक जाणा शकना। तर त्या सिच्युएशन कशें डील करप किंवा ते कितें कशें कितें करप? तेका विना तोडफोड उपाय करून थंयसरले दोष काडप। ओके, ते जर चुकीचे आसा जाल्यार विना तोडफोडय उपाय असतात, ते मार्गदर्शन घेऊन त्याचे दोष काडप। कितें चूक आसा ते प्रत्यक्ष पळोवपाक आपोवप मनशाक। ओके, आणि बेजीक एक्चुअली चार्जीस कशें कितें आसता? कित्याक आतां कशें एक
प्रत्येक जण एफोर्ड करपाक शकता हच ना न्ही, त्याचे चार्जीस कशे असतात किंवा तुमचे चार्जीस कशे कितें आसता, जर तुमकां जर कोणा कडेन वचपाक जाय किंवा तुमकां जर लोकांनी आफोवपाक जाय तुम्ही कशे कितें चार्जीस घेता जेणे करून लोकांक आयडिया मेळटा? कसे किलोमीटर वाईज आम्ही चार्जेस घेतात. ओके. वास्तू व्हिजिटिंग चार्जेस असतात हे आमचे फिक्स असतात. आणि आता पयसची जर वास्तू असतात गोंया भायरची जाल्यार थंयसर किलोमीटर वायज आम्ही घेता, कित्याक पेट्रोलिंग चार्जीस, आमचे वचपाचो येवपाचो खर्च, खाण्या जेवणाचो खर्च सगळे असता न्हू, ते धरून आम्ही सांगता. आम्ही काय चड चार्जीस लायत नात, दिसता लोकांक ते चड अशे, पण ऍक्च्युली जी म्हणजे आता कशी आम्ही जी किंमत घेता ती आमच्या वेळेची किंमत घेता. बरोबर. वेळ जो आमचो खर्च त्याची किंमत घेता. आता नॉर्मली खुबशे जाण हातीन ब्रेसलेट घालतात, गळ्यान माळा घालतात जशी तुम्ही घातलेली आसा, सो तेजो एक्चुअली इम्पॅक्ट पडटा पडना कसो कितें आसता? पडटा. हे आसा म्हाज्या हातीन ते मनी मॅग्नेट. ओके. हेतूंतल्यान धन आकर्षित करपाक हे मनी मॅग्नेट उपयोगी जाता. हेतून सगळे क्रिस्टल्स आसात जवळ पायराइट आसा, सिट्रीन आसा, ग्रीन जाडे आसा, व्हाईट सिट्रीन आसा, टायगर आय आसा, सगळे आसा. आणि हे जे आसा ते नजर बाधा जावंक जायना. ओके. तसले ब्रेसलेट आसा. ब्लॅक टर्न. खंयसून परचेस करपाचे किंवा खंयसून घेवपाचे? कारण अदरली आमकां मार्केटांतूय दिसता जात्रेक. आता ऑनलायनूय मेळटा, जात्रेनूय मेळटा, ती तुका 200-250 रुपयांक मेळटली. पण तेतूनले हे आसा ऑथेंटीक आसा का ना ते कळटात. ऍक्च्युली जात्रेन मेळटात ती हलकी असता पळयल्या तुवें. हे जर तुका हांवें काडून दिले न्हू, तूं हातीन घेत तुका जड लागतले. त्याच्या वयल्यान तुका कळटा की ते ऑथेंटीक आसा. ती कन्सल्ट करून घालपाची का डायरेक्ट घेऊन घालपाक शकता? ना, डायरेक्ट घेऊन घालपाक शकता. आम्ही शक्यतो म्हणजे एकतर कुंडली कन्सल्टन्सी नाल्यार जे प्रॉब्लेम आसा ते पळोवन, किंवा हांव कोणाच्या वास्तून वयता त्यांचे कितें समस्या आसा तांकां जर ब्रेसलेट यूज आसात जाल्यार हांव दिता, नाल्यार ना. खूप जणांची तू म्हणतात तसे मनी रिलेटेड प्रॉब्लेम असता, तर धन आकर्षित करण्यासाठी हे मनी मॅग्नेट घालता. पण हे प्रत्येकाकच उपयोग असा अशी ना, याचो रिझल्ट बऱ्यापैकी मेळटा. म्हाका स्वतः मेळलेलो आसा. ओके. ना खूपशे जाण एकदा म्हणतात न्ही की ते बिलीव आसा तितलेच इम्पॉर्टंट असता. आपण घातले सगळे म्हणजे मेळटले केन्ना हो डावट एक आता सगळे तुका म्हटले तसे श्रद्धेचो प्रश्न. श्रद्धा दवरून तू कितें करतलो तर तेतून तुका त्याचे फळ मेळटले. आणि आता रातर आयलो प्रश्न माळेचो. ही रुद्राक्षाची माळ. हेतून तुका हे आमकां कॉन्फिडन्स वाढवण्यासाठी हांव घालतात. आता रुद्राक्षाची माळा कोणी घालपाची? एवढे कॉन्फिडन्स कमी आहा तेंच्यांनी घालपाची काय? ना, हे ऍक्च्युली आमकां आमच्या गुरुजींनी दिलेली आसा. हे आम्ही वास्तू विजिट करपाक वयता किंवा कोणाच्या घरान वयतना आम्ही मुद्दाम घालून वयता की नेगेटिव्हिटी आमकां ती मेळोंक जायना. प्रत्येकाक कशें तुका म्हटले तशें हांव शक्यतो कुंडली मार्गदर्शन करूनच दिता. एक आमकां आता इवन आम्ही रत्न सुद्धा कोणाक अशें धारण करपाक दिता, अंगठी विंगठी घालपाक म्हणजे रत्न दिता. ते सुद्धा आम्ही कुंडली मार्गदर्शन म्हणजे ग्रह स्थिती बी पळोवन त्याची. कुंडली चेंज जायना केन्ना थंय उरता अशें आसा? म्हणत भातीचे रेखा होता चेंज जातात. आता कशी आसा ग्रहस्थिती प्रत्येकाची चेंज जातलीच न्हू. आता कशी ते सगळी म्हणून तेका कुंडली मार्गदर्शन जाय म्हणटा तेका लागून न्हू. कुंडली मार्गदर्शन करूनच दिता म्हणून तुका सांगले. आता तुका राशीनुसार हांव रत्न दिलो तो वेगळो परिणाम जालो तुका, तर तू म्हणटलो राशीनुसार तुवें दिल्लो ह्याचो वेगळो परिणाम जालो, तशें ना. म्हणून प्रत्यक्ष ती जी कुंडली आसा त्याची सगळी पळोवन, जर ना कुंडली तर त्यांची कुंडली आम्ही स्वतः मांडून ती पळोवन आम्ही तो रत्न किंवा जे ब्रेसलेट आसा ते धारण करपाक दिता. उद्या आम्ही प्रश्न काढलेलो सहजच, फर्स्ट कॉपी सेकंड कॉपी अशें म्हणटाना की कपडे हे खूप इम्पॉर्टंट रोल प्ले करता. सो कपडे कसले घालप हे कनेक्टेड आसा काय ना? कशें घालप? आता कपडे असा शक्यतो भायर वयतना चड डार्क कपडे घालपाचे ना. आता कशें तू कामाक वयतलो किंवा इंटरव्यूक वयतलो तेन्ना शक्यतो म्हणटात तशे लायट रंगाचे कपडे घालून तुवें इंटरव्यू, एक तर तुमचे इंटरव्यूक वयता तेन्ना इम्प्रेशन व्यवस्थित पडूंक जाय. इम्प्रेशन महत्वाचे. इम्प्रेशन व्यवस्थित असले मनशाचे, प्रेझेंटेशन इम्पॉर्टंट. सो प्रेझेंटेशन करतना म्हणटात तसे कपडे सुद्धा व्यवस्थित आसूंक जाय. शक्यतो डार्क रंगाचे कपडे भायर वयतना घालप ना, लाईट कलरचे. डार्क कपडे केन्ना घालप? लग्नाक विग्नाक वयता तेन्ना एक ओके.
पण शक्यतो म्हणा बऱ्या कार्याक वयतना काळे कपडे घालप ना हे असताच. दुसरी गोष्ट लाईट रंगाचे कपडे घालून वचप. थोड्यांना डार्क कपडे मुद्दाम घालतात, जसे की ब्लॅक घालप आकर्षित करपा खातीर, दुसऱ्यां खातीर अट्रॅक्ट करपा खातीर घालतात न्ही ब्लॅक. ऍक्च्युली ब्लॅक बऱ्या कार्याक वयता तेन्ना ब्लॅक कपडे घालून वचनात. शक्यतो बाकीच्या रंगाचे कपडे, पण ते डार्क घालप ना. त्याचो वेगळो इफेक्ट जातलो तुका, आणि तो तुका कळचो ना. मागीर इफेक्ट झाल्यानंतर मागीर बाबा हांवें आज डार्क रंगाचे कपडे घातलेले, वेगळो इफेक्ट झालो. इफेक्ट रोखडोच पडटा, टाइम वयता पडपा खातीर. एक एकदा टाइम वयता, एक एकदा रोखडो इफेक्ट जाता. तशेंच म्हणजे माझ्याकडे उदाहरण आसा. स्वतः हांवें एक दीस म्हणटात तशी तांबड्या रंगाची साडी घातली आणि हांव खंयच्या तरी प्रोग्रामाक गेली. एक म्हाका 10-12 बायलांनी म्हटले की आयज तू बरी दिसता तांबड्या रंगाची. घराकडे येताना घरान सरपाच्या आदीच हांव पडली. अशी म्हणटात तशी नजर बाधाय जावं शकता. पण शक्यतो शुभ कार्याक वयतना काळे कपडे घालप ना, डार्क म्हणतात तसे कपडे घालप ना. शुभ कार्याक वयतना शक्यतो लाईट रंगाचेच कपडे वापर. थोड्यांना मुद्दाम घालतात न्ही, म्हटले की आपल्याला अट्रॅक्ट जावपाक जाय, अट्रॅक्शन वाडपाक जाय, लोकांनी आपल्याला पळोवपाक जाय. ऍक्च्युली ते कशे आसा, ते कशे समारंभाक बी आता लग्नाक वयतना ते ओके, चडशे घालप ना नॉर्मल. चडशे घालप ना. ओके. एक आपल्याक जर कोणी जर आपल्याला न्यू फ्लॅट घेवपाक सोदता किंवा घर घेवपाक सोदता, तर तिने कितें गजाली लक्षात दवरपाक जाय बिफोर पर्चेसिंग? आता तुका म्हटले तसे कन्सल्टन्सी इम्पॉर्टंट आसाच सगळीकडे, पण शक्यतो फ्लॅट बीट घेताना शक्यतो दिशा व्यवस्थित पळोवन फ्लॅट घेवपाचो. आणि त्याची मेन म्हणजे कितें, मेन डोर आसा तो व्यवस्थित बऱ्या दिशेक आसा का ना. दिशा खंयची आसपाक जाय मेन डोराची? आता कशें आसा, सगळे चारय दिशा बऱ्योच. ओके. चारय दिशा बऱ्योच म्हणटा हांव, पण व्यवस्थित जागेन त्याचो दरवाजो आसलो. आता कशें हे असता आमची हेची सुद्धा वास्तू पुरुष मंडळान सुद्धा पदां असतात. त्या पदान व्यवस्थित पदान जर दरवाजो येयलो तरच तो दरवाजो आपल्याक लाभता अशें म्हणटा. तसो तो व्यवस्थित पदान येवपाक जाय दरवाजो. पण आता शक्यतो पूर्व पश्चिम फ्लॅट लोक घेतात आणि घेतलेलो बरो ना. आता हांव खूब जाणांगेर एक्चुअली विजीट केला होता, प्रत्येक जाणा हात रोवून वयतात, आनी पळयला की प्रत्येकाचे म्हाका दिसता घर दार वेगळे वेगळे दिशेक आसतले. सो थंय चलता काय व्हडल्या व्हडल्या लोकांक नॉर्मल म्हणना, जे व्हडले व्हडले लोक आसात पळय. आता कशें आसता, कोपऱ्यातले दरवाजे बरे नसतात. कोपऱ्यातले म्हणजे कशे, आग्नेयेचो दरवाजो, नैऋत्येचो दरवाजो, म्हणजे वेगवेगळे इफेक्ट जाता. इफेक्ट रोखडो कळचो ना, पण हळूहळू तुका इफेक्ट त्याचो जाणयतलो. तसेच दरवाजे म्हटले तर मुख्य. दुसरी गोष्ट सेफ्टी टँक. दुसरी गोष्ट टॉयलेट खंयच्या दिशेक आसा हे पळोवन व्यवस्थित शक्यतो त्या टायमाक म्हण फ्लॅट बीट असता त्या टायमाक शक्यतो कन्सल्टंटाक घेऊनच वचप अशें माझे म्हणणें. आणि थोड्या दर वेळेक शक्य ना, पण बाबा आपल्याक हो फ्लॅट आवडला, आता तो घेऊ का ना का फायनल करपाच्या आधी तरी कन्सल्टंटाक व्हरून तरी फायनल करप, किंवा प्लॅन कन्सल्टन्सी घेवप. त्यांना एकदम जर शक्य ना तुका डायरेक्टली तर प्लॅन कन्सल्टन्सी. पण ऍक्च्युली कशें आसता, प्लॅनानुसार म्हणतात तशी फ्लॅट नासतातच. म्हणजे आता हांवें जितक्यो म्हणून वास्तू केल्यो तितूंतल्यान म्हणजे म्हाका अशें कळ्ळें की प्लॅन पळोवन प्लॅन नुसार घर नात ते. प्लॅन पेक्षा प्रत्यक्ष विजीट ही बरी. आणि तेतूंतल्यान तुका ते कितें प्रॉब्लेम आसा ते सारखे कळटा. एजरच कनेक्टेड खंय तरी आमी कितें म्हणटात पळय, थोड्या जाणां आपल्याक जाय तेन्ना मुद्दम नंबराची गाडी घेतात, कल्लीत कलर घेतात, म्हणजे नंबर हे कनेक्टेड असतात गजाली. तर न्युमरोलॉजी प्रमाणे आम्ही पळोवन ते गाडींचे नंबर हे करू शकता. आता तुझ्या ह्याच्याप्रमाणे बर्थ डेट प्रमाणे किंवा तुझ्या नावाप्रमाणे असे पळोवन आम्ही न्युमरोलॉजी प्रमाणे आम्ही अमक्या रंगाची किंवा अमको नंबर त्याचेर आसूंक जाय तसे आम्ही म्हणतात तसे प्रत्येकाच्या हे पळोवन हे सांगतात, नंबर वगैरे सांगतात. तसे येतात म्हाकाय कॉल येतात, हांवूय सांगता. पण इन केस तशें घेयना आला, कारण थोड्यांचे अशें पळयला त्यांचे प्रत्येक गाडयो वेगळ्या वेगळ्या नंबराचे असतात. गाडयो 50 त्यांच्या घराकडे असतात, तांकां काय प्रॉब्लेम जायना. थोड्यांचे 1-2 गाडयो असतात पण तांकां जाय तो नंबर त्या गाडयांचेर असतात.
म्हणून म्हटलं ऍक्च्युली थंय ते कसे थोडीशी कन्सल्टन्सी घेऊन घेतात आणि काहींचा विश्वास नसता ते डायरेक्ट वचून घेऊन येतात. ओके सगळं खेळ म्हटल्यार विश्वासाचा असा तितलो हा. विश्वास असताना त्याच्या विश्वास आणि प्रत्येक गोष्टीच्या श्रद्धा म्हटली तुका हांवें. ओके. श्रद्धा महत्वाची. श्रद्धेन केलेलो उपाय रोखडे फळ मेळटा. आणि जर तुझे श्रद्धाच ना ते म्हणजे कितें केला तेचे जाल्यार तुका त्याचो रिझल्ट खूप उशिरा मेळटलो किंवा नाही मेळचो अशें आसता. आता वास्तुशास्त्र यूज करिनासतना मनीस ग्रो जावपाक शकता त्याला खबरूच ना तेणी केन्ना लायफान आयकुकूय ना जाल्यार आता खबरच ना कितें तो एक तर ऍक्सिडेंटली त्याचे घर वास्तूप्रमाणे जाऊ शकता हा. किंवा जावंय शकना पण तो थंय जर कन्सल्टन्सी घेवन थंयच उरतलो तो ग्रो जावचो ना थंयच उरतलो. आता चांटिंग करप माळा जाप करप हे कनेक्टेड आसा वास्तुशास्त्रा खातीर किंवा एनर्जी वाडोवपा खातीर कनेक्टेड आसा गजाली हे आसता कनेक्टेड. तुम्ही कशे तुमचे कशे बिलीव आसा हेजेर तुमकां विचारीत जाल्यार जप करपाक आमी दिता प्रत्येकाक कितें आसात घरात दोष कितें आसा कितें काही आमी दरवाजे चुकीच्या दिशेन आसले तांकां घरातल्या मेन माणसाक जप करपाक दिता हे अशें आसा कनेक्टेड आसा सगळे कनेक्टेड आसा. ओके म्हटल्यार खुबशे गजाली ह्या कनेक्टेड आसातूच. आता हे ओव्हरऑल सगळ्यांच्यान आपल्या जर भायर सरपाक जाल्यार ओव्हरऑल किती टायम लागता 6 महिने 3 महिने आता तुका म्हटले तसे प्रत्येकाचो विश्वास आणि श्रद्धेचो भाग आसा आणि दुसरी गोष्ट आता प्रत्येकाची ऐपत आसा तसे उपाय करतले ज्याची ऐपत ना तर साधे उपाय करून हळूहळू हळूहळू भायर सरतले तेका वर्सय लागता आणि आमच्याकडे असे उपाय असतात की एकच उपाय करून तू थंयच्यान वयर सरू शकता तसलोय उपाय आसा पण तो थोडोसो खर्चीक उपाय आसा. आता ओव्हरऑल जे कोण हे पॉडकास्ट पळयता त्या पॉडकास्टांसून तेंच्यांनी कितें शिकून घेवचें किंवा तेंच्यांनी कितें गजाली लक्षांत दवरुपाक जाय अशें तुमकां दिसता मेजर तुमकां विचारलें जाल्यार मेन म्हणजे आता घर बांधताना किंवा आता प्लॉट घेताना किंवा फ्लॅट घेताना म्हणतात तसे शक्यतो वास्तुशास्त्र कन्सल्टंटाक आपोवनच हे करप. प्लॅन कन्सल्टन्सी घेऊन तुका डायरेक्टली 100% हे उपाय मेळचे ना जाल्यार काय ना पण तुवें जर कन्सल्टन्सी घेतली व्यवस्थित आणि जर घर बांधपाच्या आधी जर तुवें एक तर प्लॅन जमीन हे ते सगळे जर दाखयले आणि मुळापासून जर तू व्यवस्थित करत गेलो तर तू बेगीन ग्रो जातलो आणि व्यवस्थित तुझे घरय बांधून जातले आणि तुझी डेव्हलपमेंटय तेतूंतल्यान जातली. त्या घरान रावन वास्तून रावपाक तुका एनर्जी व्यवस्थित मेळटली आणि ते तू नियम फॉलो करतलो त्या दिशेक कितें कितें येवंक जाय ते त्या दिशेक गेले व्यवस्थित जर तू नियम फॉलो केले आणि जर घर बांधले तर तू सुशेगाद घरान राहू शकता व्यवस्थित टेन्शन फ्री म्हणतात तसे. थोड्यांचे ऑफिस आम्ही पहिला कामाच्या घरा कडेन काम करता थोड्यांची फॅक्टरी सुद्धा घरात कडे असता सो त्यांका वास्तुशास्त्र वेगळे असता कशें कितें असतात. आता कशें आसा एक तर ऑफिस विफीस असता तेंच्यांनी शक्यतो उत्तरेक तोंड करून बसप ही एक तुका वास्तू टीप उलयता आणि फॅक्टरीचे म्हटले तर फॅक्टरीचे थोडेशे वेगळे असता. आता कसलो बिझनेस आसा कसली फॅक्टरी आसा तेचेरय थोडेशे अवलंबून असता त्याची दिशा निर्धारित करून आम्ही दिता. आता घरानच आसा तुझे जाल्यार ती जागा त्या हेचेर कन्सल्टन्सी दिवन तुका थंयसूनय तू ग्रो जावं शकता. आता लोक 10 बाय 10च्या घरानय तुका वास्तूप्रमाणे 80% तरी वास्तूप्रमाणे हे फॉलो करूनय व्यवस्थित रावतात आणि थंयच्यान रावन ते 10 बाय 10ची खोली सोडून ते 1 BHK वयतात अशें आसा. 1 BHKतल्यान थोडे लोक ते फॉलो करूनय 2 BHK वयतात म्हणजे अशी एक सायकल ती म्हणजे ते फॉलो केले तर व्यवस्थित तू ग्रो जायत वयता. ओके सायड बाय सायड स्लोली जे फॉलो करा जे विश्वास दवरा आणि करा म्हणजे येस आपण हे इम्पॅक्ट केला आपले बरे जातले आपले बरे जातले. आणि अफर्मेशन खूप इम्पॉर्टंट आसा सो अफर्मेशनाचो रोल कशें कितें आसा. आता एफर्मेशन हो पार्ट आसा तो आम्ही हे करता थोड्यांक खूप प्रॉब्लेम असता तांकांय दिता अफर्मेशन दिवप म्हणा हिलिंग करप हिलिंग आम्ही यांनी सुद्धा करता. यांनी सुद्धा हिलिंग करतात. हिलिंग कशी येता हिलिंग करतात आम्ही मनीस जर बरो ना न्हिदलेलोच आसा त्याच्या आंगा वयल्यान ते हिलिंग बिलिंग आम्ही सगळे करता. इवन तुजो दरवाजोय नेगेटिव्ह एनर्जी हे आसा
तेका हिलिंग करून थंयसरली नेगेटिव्हिटी काडपाचो आम्ही हिलिंग दिवन प्रयत्न करता. इवन आम्ही हातीन सुद्धा हे करता. म्हणजे असे खूप हे गोष्टी वापरून आम्ही थंयसरली ऊर्जा म्हणतात तशी पॉझिटिव्ह करण्याचा प्रयत्न करता. पॉझिटिव्हिटी थंयसर निर्माण झाली का तुका बरे इफेक्ट मेळपाक लागतात. आता एक कर्माचेर मातसो बेसिकली ओवरऑल येतलो. जितले ओवरऑल हांव शिकलो, हालींच आमचो बापूड सरांगला पॉडकास्ट जालो तेणी जाकी सांगले की पॉझिटिव्हिटी ही खूप इम्पॉर्टंट रोल प्ले करता. बरोबर. तू पॉझिटिव्ह चिंततलो आणि बिलीव्ह करतलो की ऑलरेडी आपले काम झाले म्हणून तुका स्ट्रॉंग एनर्जी मेळटली. तेच म्हटले न्हू तुका श्रद्धेचो भाग आसा तशेंच तुमकां त्यांनी सांगले हय. असतले. पण हेजेरूच एक म्हाका प्रश्न असो आसा, फॉर एक्झाम्पल माझे बिलीव्ह आसा की माझे काम सगळे जातले म्हणून, पण बाकीच्या घरातल्या मनशांचे जर बिलीव्ह ना जाल्यार तो मातशें मिसमॅच जावपाक शकता न्हू गजाली. सो ते कशें बॅलन्स करप, कारण माझी अंडरस्टँडिंग वेगळ्या लेवलची आसा, प्रत्येक फॅमिली मेंबर्साची अंडरस्टँडिंग वेगळी लेवलची आसा. आनी जेन्ना आमी वास्तुशास्त्र करता तेन्ना आमी फूल घरा खातीर करतात, सगळ्या मेंबर्सां खातीर करता. सो ते मायंडसेट कसो बॅलन्स करप सगळ्यांचो ते प्रत्येक जाण म्हणपाक शकना. ते हांव म्हणपाक आता शकता. कसे प्रत्येकाचे माइंडसेट म्हणतात तसे वेगळेच असतले. बरोबर आसा तुझे. पण कशें आसा, एक तर तुका कन्सल्टन्सी घेवंक जाय जाल्यार तू घरातल्यांचे थोडेशे मनपरिवर्तन तू करण्याचा प्रयत्न करूंक जाय की बाबा आपले हे केल्यार हे जातले. एक माझेर विश्वास दवरून तुम्ही पुढे चला अशें तुवें घरातल्यांक कन्विन्स करूंक जाय, तरच तो मनीस तेतूंतल्यान भायर सरतलो. नाल्यार थंय ते डोक्यान म्हणतात तशी तीच वातावरण तेच येत रावतले. आपल्या बरोबर त्यांचे थोडेशे माइंड हे करूंक जाय किंवा तांकां मेडिटेशन थंयच्यान चेंज करप किंवा आपले प्राणायाम स्लोली एक हेजेरूच विचारूंक सोदता. खूब जाणां म्हणटात कंपॅरिझन करतात घरांनीच, तुका खबर ना गे ती पळय कशी आहा, तो पळय कसो आसा, तेंच्या घरान मागीर ती कशी आहा, तू पळय कशी. सो कंपॅरिझन जे करतात खबर तेंकां तुमी कितें सांगपाक सोदता, कशें कितें आसा? आता एक्चुअली कशें आसा, कंपॅरिझन केन्नाच करूंक जायना. प्रत्येकाची विचार करण्याची पद्धत आणि प्रत्येकाचे घरान जी परिस्थिती आसा त्यानुसार मनीस असता. त्यांच्यानी खरे तर कंपॅरिझन करप ना. कंपॅरिझन केले का किती जाता की आपण कितलो कमी आसा अशें दिसता. आपण बाबा त्याच्यापेक्षा कितको स्ट्रॉंग आसा ह्याचो पॉझिटिव्ह विचार करून आपण पुढे वचप. मागे कंपॅरिझन करून म्हणतात तसे किती जाता, एक तर थंयच आपले नेगेटिव्हिटी तीच मनान येत रावता. तो फुडे आसा म्हणून हांव अशें ना. एक तर तो मनीस खंयच्या तरी वेगळ्या क्षेत्रांत फुडे आसतलो आणि तू दुसऱ्या क्षेत्रांत फुडे आसतलो. म्हणजे ते तुझ्याकडे आसा ते त्याच्याकडे नसतले. हो विचार आपण करूंक जाय. आणि मागीर कंपॅरिझन करताना हो विचार केलो का मागीर कंपॅरिझन कोण करिना. आणि एक तुम्ही सहजच एक प्रश्न तुमकां विचारता. भुरग्यांमध्ये तुम्ही आता पहिला आसतलेच, एक्सेप्शन ऑलवेज देअर, बट भुरगे सदांच अशें म्हणटात की त्याचे फॉलोवर्स चड आसा म्हटल्यार व्हडलो मनीस, हेजे फॉलोवर्स कमी आसा म्हटल्यार हो बारीक मनीस. म्हणजे हांवें पळयलें ओवरऑल आता आमची 3 वर्सां जाली पॉडकास्टान आसा हांव. थोडे कॉन्टॅक्ट म्हणजे असे लोक आसात ज्यांचो इंस्टाग्राम अकाउंट सुद्दां ना, बट त्यांच्या एका कॉलाचेर आख्खो गोवा उबो जातलो. थोड्यांचे फॉलोवर्स लाखांनी आसात पण तेच्या एका कॉलार एकटो उबो जावचो ना, असे लोक आसात. सो तुमच्या दृश्टीनसून एक्चुअली फॉलोवर्स, डिजिटल आमचे फ्रेंड्स फॉलोइंग जे आसात ते तुम्ही कशें पळयता किंवा खंयच्या नदरेन पळयता असो जर तुमकां प्रश्न केलो जाल्यार? आता कशें तुझे उलोवप किंवा तू उलयतना कसो उलयता त्याच्यावरही थोडेशे अवलंबून असता. म्हणजे फॉलोवर्स वाढप की आता कशें लोकांक कितें जाय, सगळे फुकट जाय. तू आता फुकट उपाय दिले तर तू बरो, तुझे फॉलोवर्स वाडटले. ओके. पण फुकट दिता तेका व्हॅल्यू उराना कितेंच सांगपाचें तर. थोडो टायम उरतलो मागीर तो वयतलो. व्हॅल्यू कांयच उराना. तर थोडो टाइम तू म्हणटा तसो. आणि जे मनापासून जे हे करता तांकां खरें मेळपाक जाय. पण कशें आसता, तू म्हणटा तशें एका कॉलान लोक उबे रावू शकता, बाकीची दुनिया उबी करू शकता. प्रत्येकाचे उलयण्याचेरय आसा थोडेशे आणि प्रेझेंटेशन महत्वाचे असता. म्हटल्यार हांव इतले ओवरऑल जी म्हाका करेक्ट करा इफ हांव रॉंग आहा जाल्यार, प्रत्येक फावटी तुम्ही फॉलोवर्स कोणाचे कितले आहा ते पळोवन तेकडे वचनाका. ते प्रत्येकाचे कार्यक्षेत्र वेगळे वेगळे असता. प्रत्येक जण आपल्या मिडियार एक्टिव्ह आसता तसो ना. प्रत्येक जण थोड्यांक मिडिया यूज करपाक आवडना, अशें खूब जाणांक पळयला सुद्दां. तांकां ते जाल्यार 2 दिसान फॉलोवर्स आमच्याकून डबल करतून वयतले, अशे लोक आसात. पण तांकां जाणां की आपल्याक यूजच ना हेजो, कितें करूं. बरोबर.
आणि थोड्यांक टायमूय नसता ते बरोबर. यूज करपाक, ते आसा. आणि एक ऍक्च्युली कसं थंय जर तू सोशल मीडियाकडे वळलो का तुझो टाइम थंयसर वेस्ट जालो, तू आणि कितें तरी करू शकता थंयच्यान. पण आपल्या लायफान सो इम्प्लिमेंट जितके आपल्याक शक्य आसा तितले हे करप बेस्ट, थंयसर टाइम वेस्ट करप ना, आपल्या कार्य करीत रावप अशें आपल्या ग्रोथ दिता ती फील्ड जाल्यार भितूर वचप. जशें की फॉर एक्झाम्पल आमचो पॉडकास्ट आसा, आमकां सगळे मिडियारूच घालचें पडटा. बरोबर. वी हॅव गेटिंग समथिंग फ्रॉम दॅट, म्हणून आम्ही ऍक्टिव्ह आसा. पण तुमकां जर गावात ना काय, तुम्ही फक्त आमचे पॉडकास्टूच सुद्धा पळयता, तुमकां ते यूज ना. तर जोपर्यंत हांवें ओव्हरऑल पळयलें की तुम्ही ऍक्शन घेयना तोपर्यंत त्याचा काही यूज ना. आणि दुसरी गोष्ट पॉडकास्ट पळोवन तेतूंतल्यान कितें तरी शिकपाक मेळ्ळें आणि तू शिकलो जाल्यार तेतूंतल्यान फायदो आसा न्ही. आणि शिकवण बेश्टे ते पॉडकास्ट पळोवन आयज पॉडकास्ट पळयले, आज कौशल्याचे पॉडकास्ट येयले, पळयले पळोवन तू बेश्टे पळोवन काय फायदो ना. तेतूंतल्यान कितें शिकपाक मेळटा ते शिकप, शिकवताना तू कितले इम्प्लिमेंट कितके इम्प्लिमेंट करतलो ते इम्पॉर्टंट. कारण हे ओव्हरऑल आज खूप फाटी सांगता ओव्हरऑल ऑफलाईन सेशन सांगता की आता हांव जर शॉर्ट सुद्धा एक जर पळयता, रील सुद्धा, त्या रिलांचेर हांव कितें शिकलो हें बरोवन काडटा. इतले चेंजीस आमचे ग्राफिक चेंजीस माझ्या मायंडान जावपाक लागले. सो तुम्ही कितें पळयतात पळय ते बरोवन जरी काडा, तुमचे सेल्फ ऑब्झर्वेशन तुमकां जातलें. भले तुम्ही कपिल शर्मा शो पळया, फनी व्हिडिओज पळया, पण भितूर हे पळया की कपिल शर्मा कसो हसयता, तो कसो एंगेज करता, हसून सुद्धा कसो आवडून दवरता. इवन भितूर हांवें एक ओव्हरऑल कॉन्सेप्ट असो भायर केलो, बट म्हाका सांगपाक आवडटलें की जे कॅमेराचेर दिसना पळय तेंची सुद्धा ओळख करून दिता. ती प्रत्येक टीम मेंबराची आपलो धाकटे फ्रेंड्स आसले, धाकटे सांगचे तांकां सुद्धा अजून घेवन वांगडा वयता. मला कितें तरी लिडर, फक्त लिडर ना, त्याच्या बद्दल वेगळी कितें म्हणटा ह्या सायडे कितें म्हणटा कला आसा, स्किल आसा, ते पळोवपा खातीर तुमी ते पळया. लोकांक फक्त कित्याक पळयता की आपल्याक एंटरटेनमेंट मेळटा, कितें तरी वेगळें शिकपाक पळया तुमी भितूरल्यान. बरोबर. सो तशें जर तुमी पळयता खंयचो मिडिया आसूं, खंयचो प्लॅटफॉर्म आसूं, तुमी ग्रो जातले. दिस इज माय पर्सनल एक्सपिरियन्स. मे बी आय एम आर रॉंग, काय तुमकां काय प्रॉब्लेम ना, बट दिस इज द थिंग दॅट मायंड असो ग्रो जाता म्हणून. बरोबर. सो ओव्हरऑल एक असो एक पर्सनल असो प्रश्न, आम्ही जेन्ना नॉनव्हेज घरान खातात किंवा करतात तो वास्तुशास्त्राचेर इम्पॅक्ट पडटा का पडना? आता कशें थोड्यांचे नॉनव्हेज खावप हे भागच असता. आणि गोंयान रावता म्हणटकूच ऍक्च्युअली ते खावचें पडटा. गोंयान कशें नॉनव्हेज चड खाणारे लोक आसा, व्हेज खाणारे कमी आसा. आता कशें आसा, तुमचे दीस आसता न्हू ठरलेले नॉनव्हेज खावप, आणि मागीर तुमचे ते ऍक्च्युअली त्याची भांडी सेपरेट आहे ते. आता कसे आपण त्याची जर व्यवस्थित हे केले जाल्यार तसो इफेक्ट जावचो ना. पण शक्यतो आमच्या ह्याच्याप्रमाणे शास्त्राप्रमाणे म्हणतात तसे नॉनव्हेज करे हेच ना, शास्त्रान असे बसाच ना ते नॉनव्हेज हो पार्ट. पण कशें इवन कांदा लसूण ते सुद्धा ना. पण ते कशें आहे, गोंयान म्हणटकूच एक समुद्रा तटी सगळे लोक रावणारे, सगळ्यांक खातातूच पयलींच्यानूच चालू दिल्ले आसा, रक्तान आसाच. आता ते कसे थोडे भाग असल्या कारणाने आम्ही ते खाऊ शकता, पण तसे देवाचे किती असलेले ते तितके फॉलो करूंक जाय. तसे फॉलो करणारे लोक भरपूर असतात. ते थोडे एग्री की लोक सांगले की मनोवर रावतले, असं पेशन्स आसा. कसे गोंयान आमच्या लोक म्हणतात तसे श्रावणान नॉनव्हेज खायनात, किंवा चौथीकडे खायनात, किंवा माळवसान खायनात, हे आसता लोकांचे. आणि धरणारे लोक व्यवस्थित धरतात. फक्त कितें डाऊट आसता न्हू की बा आपण घरात नॉनव्हेज करता खाता जाल्यार कितें वास्तुशास्त्राचेर हे पडचो ना मरे. तेतून तुम्ही थोडेशे फॉलो करूंक जाय. त्याची भांडी सेपरेट आहे, ते थोड्यांचे व्यवस्थित असता, तसे ते फॉलो केले तर तसं काय म्हणतात तसं इफेक्ट जावचो ना. आता ओव्हरऑल भुरग्यांनी स्पेशली म्हणटला भुरग्यांनी जर 3 गजाली लक्षात धरपाक जाय वास्तुशास्त्रांसून, जाल्यार कितें आसतले 3 गजाली? आता भुरग्यांच्या अभ्यासाच्या दृष्टीन म्हणटा तर पूर्वेकडे तोंड करून अभ्यास करूंक जाय तेंच्यांनी, पूर्वेकडे. आणि शक्यतो म्हणजे आपल्या दोळ्यामुखार सरस्वतीचो फोटो किंवा स्वामी विवेकानंदा सारखे महान त्यांचे फोटो दवरप, ते दवरून त्यांचा आदर्श घेऊन त्यांच्यानी शक्यतो अभ्यास करप भुरग्यांनी, आणि सदी सरस्वतीक वंदन करून अभ्यास करप. प्रज्ञा विवर्धन स्तोत्र भुरग्यांनी हे म्हणपच, त्यांनी किती त्यांची स्मरणशक्ती वाढता. आणि दुसरी गोष्ट प्रज्ञा विवर्धन स्तोत्रान त्यांचे म्हणतात तसे
लक्षान उरप हे ते सगळे स्तोत्राचो बरो इम्पॅक्ट पडटा भुरग्यांचेर. एक म्हाका सांगा, हांगावर एक विचारता तुमकां, थोडे जाण भुरगे इवन धाकटे आसतना आमी सुद्दां खंयसर लोळोन लोळोन अभ्यास करताले, सोफार बसले, पांय वयर करून बसले, जावन अभ्यास केलो. सो ती पद्दत एक्चुअली बरोबर म्हाका एक्चुअली आतां पटना ती पटना म्हाका. पण लहान असताना कशी ते एक भुरगेपणान जाता ते तसे, पण एकदा मॅच्युअरनेस येयलो का मनीस व्यवस्थित बसून अभ्यास करता. आता जर आम्ही फॉर एक्झाम्पल जर हांव म्हाजी तयारी कितें करता घरा कडल्यान कामाक जाल्यार ती आमी पूर्व दिशेकूच बसून करपाक जाय काय? आता पूर्व दिशेक शक्य असा तर पूर्व दिशेक, नाल्यार उत्तरेकडे तोंड करूनय केले तरी उत्तर जाल्यार पूर्व. हरकत कितें काम करता येन्ना कामाचे जे बिझनेसाचे हे आसा ते शक्यतो उत्तर दिशेक नाल्यार पूर्व दिशेक तोंड आसपाक जाय. तोंड आसपाक जाय. ओवरऑल आतां पॉडकास्टाक बरोबर सारकी दिशा आसा म्हणपाक शकता. आसा, हांवेन चेक केल्ली, हांवेन येयल्या बरोबर चेक केल्ली की आम्ही पॉडकास्टाक बसला ती दिशा योग्य आसा. बट हांव अननोइंगली म्हणटलो दॅट इज नॉट अ प्लॅन, बट म्हाका दिसलें की ही दिशा आसपाक जाय म्हणून तशें हांवें सेट केल्लो. पण ओवरऑल खूब बरें दिसता. तुमी आतां गॅस वाडटले काय दिसता म्हाका. येस. एक म्हाका एक विचारपाक जाय की दोन टायपचे पर्सनॅलिटीज असतात जे थोडे आसतात ते ओपनली उलयतात. जशें की फॉर एक्झाम्पल ती पर्सनॅलिटी हांव जे कितें दिसलें पळय फुडल्यान उलयतना काबार करतलो. आतां पॉडकास्टान खुबशी फकाणां म्हाजी मारली, खुबशे फावटी म्हाजे विचारले ते डायरेक्टली आमी घालतले, कट करचे ना आमी, लोकांक कळपाक जाय. थोडे अशे असतात की ना ते घालप ना, नजर लागतली किंवा हे घालप ना, तेच करप सारकी स्ट्रीक असता प्रत्येक जाग्याचेर. सो थंय पर्सनॅलिटी वायज मागीर इम्पॅक्ट जावपाक शकता काय? आता कशें तू फ्रीली उलयता न्हू, तू फ्रीली उलयता म्हटल्यार एक तर तुका थंयच्यान पॉझिटिव्ह म्हणटा आणि तुका पॉडकास्ट भरपूर मेळोंक शकता हेतूंतल्यान कौशल. सो हांव तेतूंतल्यान पॉझिटिव्ह हे करता की तुका रिझल्ट बरे मेळटले. म्हटल्यार जसो कोणाचो स्वभाव चेंज करप ना. थोड्या जाणां असतात न्हू की ना रे आपूण हे करचो ना ते करतलो. आता शक्यतो प्रत्येक गोष्ट करताना पॉझिटिव्ह राहून विचार करप. नेगेटिव्ह राहून विचार केलो नेगेटिव्हच फळ मेळटले तुका. हे जावचे ना म्हटले काय जावचे ना म्हणजे ना, जातले म्हणजे जातलेच असो निर्धार करून आपण पुढे वचप केन्नाय. एक म्हाजो असो एक एक्सपिरियन्स एक फाटले 20-15 दीस जाले ना शब्दान नेगेटिव्ह शब्दान मोस्टली आता अवॉइड केलो काडपाचो. कितें सिच्युएशन जालें न्ही जाल्यार एक हितून कितें तरी बरें शिकलो, बरें कळोंक ना पण बरें शिकलो म्हणटलो. आनी एक दीस अशे थोडेशे सिच्युएशन्स घडले. ऍक्च्युली कशें असता काही गोष्टी नेगेटिव्ह घडटात आमच्या हितून, तेतूंतल्यानय तुका कितें तरी शिकपाक मेळटा. ते देव म्हाका दिसता मुद्दाम धाडटा काय दिसता कितें चॅक करपा खातीर मे बी अशें म्हाका दिसता. आता ज्याची क्षमता आसा का ना ती देवय पळयता अशी परीक्षा म्हाकाय दिसता. म्हणजे एक देव सत्व परीक्षा पळयता तसो पार्ट जालो तो. पण त्याला चिंतता की देवाने धाडला म्हणून कितें पळोवपाक काडला असेल, हांव रडचो ना, ओके डन. पण ही अशी एनर्जी दवरप बरी का रॉंग का ओवर कॉन्फिडन्स कितें दिसता तें म्हाका कितें कळना. आपण ओव्हर कॉन्फिडन्स म्हणटात तसो प्रत्येक गोष्टीन बाळगपाचो ना. हांव पॉडकास्ट आयज 4-5 घेतलो असो ओव्हर कॉन्फिडन्स दवरूंक ना. म्हाजो आयज दिसाक 2 पॉडकास्ट जातले, हो कॉन्फिडन्स तुज्यान सदांच आसपाक जाय, तरच तू फुडें सरतलो. पॉझिटिव्ह थिंक करून तू फुडें वयतलो हे तुज्या तकलीन आसूंक जाय. बेश्टो आपलो ओव्हर हे केले का तेजी म्हणजे हे जाता, वेगळो इम्पॅक्ट पडटा. एक ओवरऑल एक विचारूंक सोदता पॉडकास्ट म्हणटा तुका कनेक्ट करपाक सोदता खुबशे लोकांक हे पॉयंट हांव सांगता पळय तुमच्या फिल्डान कनेक्ट करचो प्लीज. की आतां पयलीं म्हाका कितें दिसतालें की पॉडकास्ट भरपूर घेवया जेणे करून पॉप्युलरिटी भरपूर मेळटली. आनी आतां म्हाजो हो जाला पॉडकास्ट म्हणून हांव जायतेच घेतलो, शिकोन घेतलो आनी व्हॅल्युएबल लोकां कडल्यानच घेतलो. आनी अशें आतां नासता की आमचे मुद्दाम आमकां तांकां एप्लिकेशन घालनात, पयलीं आमी धाडटाले की तू यो रे म्हणून. आतां कितें जाता एक अशें लायक अ प्रेड ॲप देवा कडेन, देवा तूं म्हाका अशेच लोक आकर्शीत करून दी किंवा म्हाका अशेच लोक सांग जेंची हांव कितें शिकतलो लोकूय कितें शिकतले आनी अशें तेंच्या वांगडा ओपनली डिस्कस करपाक शकतलो हांव. अशेंच लोकांक धाड. आतां अशेंच पॉडकास्ट चल्ला एक्चुअली. फूल प्रॉपर प्लॅन नासता आमचे, पण लोकांक कितें एक्चुअली की फूल प्लॅन आसता म्हणून. पण अननोइंगली अनप्रेडिक्टेड खूब बरे गजाली जायत वयता आमचे. बरोबर. आनी आमी पयलीं प्लॅन करताले खबर आहा की इतले पॉडकास्ट जावपाक जाय रे, हे करया ते करया, फूल मॅप काडले पळय कांयच जायनासलें. प्रत्येक गोष्टी प्लॅनिंगय जाय थोडेशे. प्लॅनिंग आसता प्लॅनिंग हो जायच, प्लॅनिंग हो पार्ट आसात. तेतून प्लॅनिंग करून करप हे इम्पॉर्टंट आसा. पण खूप अति हेतून प्लॅनिंग केले जाल्यार अतिची माती जावपाक टायम लागना. जशें कितें मॅडम तुमकां सांगले पळय आमी की तुमच्या कडेन पॉडकास्ट करतले आमी हे प्रश्न टायप विचारतले
हे घेतले या टायमार घेतले किंवा इतल्या वरांचो आसतलो. दिस इज अवर आमचो प्लॅन. बरोबर, असे आमचे प्लॅनिंग ऑलवेज असतात कितें घेतले ते आसूकच जाय. पण आमचे असं रोड मॅप नासता की पॉडकास्ट जावं ना कितें जातले रे, इतलो इन्कम हालतलो रे, हे काय तसली आमची थिंकिंगूच आतां बंद जाली. फाटल्या दिसांनी उद्या पॉडकास्ट खूप कमी झाले पण त्याने उद्या आमी वी आर रिलॅक्स आणि एक चड जाल्यार आमी म्हटलं कितें रिलॅक्स आसता मायंडान आमी. पण इतले चेंजीस काय जाले एकदा हांव एक चिंतता मायंडान. एक टायम असो आसलो की आमी म्हयन्याक 30 घेताले आणि आता चलता रे 1500 जाल्यार पुरो. पण मायंडाक ते हे स्ट्रेस असो येना. प्लॅन असता की बरें बरें घेवपाक तितून बरो घेता पॉडकास्ट पण तो हे उरना. सो मायंड कसो डेव्हलप जालो का म्हणून म्हाका तुमकां विचारपाक जाय आसलो की कसो डेव्हलप जाता की ही सायड बरोबर का रॉंग ह्यो एकदा चिंतची पडटा. थोडेसे कसे असं माझ्या ह्याच्याप्रमाणे ऍक्च्युली माझ्या हितून जे चेंजेस झाले ते वास्तुशास्त्राचे चालू केल्यानंतर. सो थोडेसे हांवें वास्तूचे चालू केल्यानंतर मेडिटेशन हो पार्ट चड वाडयलो. दुसरी गोष्ट प्राणायाम, अनुलोम विलोम प्राणायाम हे हांवें वाडयले. तेन्ना थोडेशे म्हाका सुद्धा राग राग चिडचिड खूप असली. प्रत्येक गोष्टी कोणी नेगेटिव्ह उलयलो का म्हाका राग येतालो. तो ते केल्यानंतर हळूहळू कमी झालो. म्हणजे योगासन आणि प्राणायाम आणि मेडिटेशन हे म्हाका दिसता थोडेशे मायंड थोडे जावपाक, मायंड डेव्हलपमेंट जावपाक हे इम्पॉर्टंट आसा. हे तुवें थोडेशे ते मुद्दे लक्षात घेऊन ते थोडेशे करूंक जाय. ओके, म्हटल्यार सगळे मायंडाचे सगळे कनेक्टेड गजाली आसता. म्हणजे एक स्टेज असता दिसता न्हू, ती येता आनी वयता एवरी टायम. बरोबर. ते आता कशी भुरग्यांची हे विचार करण्याची पद्धत वेगळी असता आणि मातशे मधल्या हेजी गेले का त्यांना सैर वैर जातात विचार आणि मॅच्युरिटीच्या स्टेजीन येयला का मनशाक सगळे कळटा हे केल्यार हे जातले अशें असता. आणि परत माणूस वयता तो एकदम शेवटच्या स्टेजीक म्हणजे म्हातारपण येयले का परत तो भुरगो जाता. म्हणजे ती एक सायकल. तसेच आसा हे की हळूहळू म्हणजे ती स्टेज येयली का मनीस मॅच्युअर जाता. तसेच म्हाका दिसता आपूण स्वतःचे मायंड डेव्हलप करपाक एक प्राणायाम मेडिटेशन हे करूंक जाय आणि त्यांनी आपली म्हणतात तशी बुद्धिमत्ता थोडीशी हे जाता आणि माइंडय व्यवस्थित सेट जाता. म्हणजे चल बिचल जायना. नाही कितें जाता हांवें कितें पळयलें की ओवरऑल सांगप म्हटल्यार आता पयलीं आमकां एकूच चॅनल सांबाळपाक जायनासलो. लोड म्हळ्यार खूप लोड पळोवपाक पडटालो. आता बिझनसूय लॉन्च केलो, बिझनसूय बऱ्यापैकी चल्ला. ती टीम हँडल ही टीम हँडल ऑलमोस्ट आमचे कडेन 5-6 जाणां आसता टिमीन. तांकां ओवरऑल बऱ्यापैकी हँडल करता. रिजल्ट येवं ना येवं मायंड तोच स्टेबल उरता. रिजल्ट येयलो वता जाल्यार ओवर एक्सायटेड जायना. रिजल्ट येवंक ना जाल्यार ओवर एक्सायटेड जायना. तांकां इतलेंच सांगता रिजल्ट येवंक ना मरे हे करया येतलो रिजल्ट. आणि येयलो म्हणजे तू आता मॅच्युरिटी स्टेज कडे आसा ओव्हरऑल हात होत उरता. काय प्रॉब्लेम थोडेसे मॅच्युरिटी स्टेज कडे आसा अशें म्हणूया. पण एक मजा येता की कशें चेंज जालें इतलें पयलीं तुका जितको एक्सपिरियन्स येयलो तसं तशें तुझे माइंड सेट जाले तेतून असो पार्ट जालो तो. प्रत्येक म्हणजे माइंड सेट जावपाक टाइम लागता. ती स्टेज येयली का त्या मनशाचो माइंड सेट जाता. कितें काय आसता एकदा आपल्याकूच बिलीव जायना की आपूण हे कशें करपाक शकता काय म्हणून अनरिलेटेड सगळे गजाली आसता न्हू. ओवरऑल ह्या पॉडकास्टांतून जर आमी कितें शिकून घेवपाक जाय मेजर 2 गजाली जाल्यार कितें आसतलें सगळ्या लोकां खातीर तुमी कितें सांगपाक सोदता? म्हणजे खंयच्या दृश्टीन म्हणटा तू? एक वास्तू रिगार्डिंग किंवा आमचे पत्रिका रिगार्डिंग जर तू म्हटलें जाल्यार आता कशें तुका म्हटले तशें कन्सल्टन्सी आणि पत्रिका मार्गदर्शन हे सगळ्यात हेतून इम्पॉर्टंट आसा. ते करूनच तू फुडले हे ग्रोथ करू शकता. आणि लोकांक म्हणतात तशे ग्रोथ करपा खातीर एक तर आपली जर तू म्हणतात तशी आर्थिक समस्या हेल्थाचे प्रॉब्लेम हे वास्तू रिलेटेडय असू शकता आणि पत्रिका मार्गदर्शनातूनही सॉल्व जाऊ शकता. सो लोकांनी थंयसर विचार करून योग्य त्या म्हणतात तशी मनशाकडल्यान कन्सल्टन्सी घेऊन माझ्याच कडल्यान घ्या अशें हांव म्हणिना पण व्यवस्थित मनशाकडल्यान कन्सल्टन्सी घेऊन मनशान फुडें वचप अशें म्हाका दिसता. एक मेजर प्रश्न आणि कॉमनचो प्रश्न प्रत्येकाक फॅमिली सपोर्ट खूप इम्पॉर्टंट असता. फॅमिली सपोर्ट हो प्रत्येक गोष्टीन जाय. सो फॅमिली सपोर्ट तुमकां कसो गावलो किंवा तुम्ही कसो घेतात किंवा तुमचे बॅकबोन कोण कशें कितें तेजें थोडक्यान सांगचें. ऍक्च्युली म्हाका फॅमिली सपोर्ट फुल आसा. हांव जे करता तेतून म्हाका फुल फॅमिली सपोर्ट आसा. मेन म्हणजे माझ्या मिस्टराचो खूप सपोर्ट आसा. हांव करता त्या गोष्टी खंयच्या गोष्टीक त्यांनी ना म्हणूंक ना.
तू ही गोष्ट करू नाका अशें केन्नाच म्हाका म्हणूंक ना त्यांनी फुल सपोर्ट दिला आणि तशीच माझी भुरगीं दितात म्हाका सपोर्ट. इवन माझो चेडो सुद्धा माझ्या कडल्यान वास्तू टीप घेऊन घेऊन आपूण आपले म्हणतात तसे फ्रेंड सर्कलान तर थोडेशे वास्तू टीप दिवन तांकां हे करता म्हणजे सो म्हणतात तसे आमच्या फॅमिलीन म्हणतात तसे सपोर्ट खूप आसा. इवन बाकीचे सुद्धा माझे देर म्हणा जावो म्हणा सगळ्यांचा सपोर्ट आसा. तू कितें करता तेचे तेतून पाठिंबो आसा प्रत्येकाचो. म्हणजे केन्नाय म्हाका लागली तर ती म्हाका म्हणजे हेल्प करतात. म्हणजे खंयचे बाबा वास्तूचे हे करपाक म्हाका हेल्प जाय तुझी अशें म्हटले ना कोणी म्हणूंक ना म्हाका खंयच्याच गोष्टी. वास्तू इवन माझ्या आई बाबांनी सुद्धा प्रत्येक गोष्टीक सपोर्ट केलेलो आसा पहिली पासून म्हणजे लहानपणापासून आता सुद्धा. इवन माझे कितें आसले विचारपाचे पयली आई बाबाक विचारता मागीर घोवाक विचारता. अजूनही इतलो सपोर्ट मेळटा लायक आई बाबाक पयली विचारता कितें माझे आई बाबा हे पहिले गुरु आणि माझे गुरुजी आसा तर त्यांचो फुल सपोर्ट आसाच आसा. गुरुजी बद्दल थोडक्यात तुम्ही सांगचे. आमचे गुरुजी म्हणजे खूप ज्ञानाचो म्हणतात तसं सागर आसा. जे काय ते प्रत्येक गोष्टीतल्यान म्हणजे 5 मिनिटं जरी उलयले न्हू किती तरी 2 तरी तुका व्यवस्थित टिप्स देऊन ते वयतात. माझे गुरुजी वेदमूर्ती श्री उमेश रमेश कुलकर्णी गुरुजी ते पुण्यात असतात. त्यांच्यानीच म्हाका वास्तुशास्त्र ज्योतिषशास्त्र शिकयल्ले आसा आणि अजूनही हांव त्यांच्या कडल्यान शिकता. माझो खरें सांगपाचें तर 4थो कोर्स चालू आसा आणि प्रत्येक गोष्ट शिकयता. तेका ग्रंथाधार आसा आणि आमच्या ऋषी मुनींनी जे काय हे केलेले आसा ते ग्रंथानुसार ते आमकां शिकयता. प्रत्येक गोष्ट ग्रंथाधार देऊन आम्ही हे करता आणि इवन आम्ही उपाय करता लोकांच्या वास्तूत ते सुद्धा ग्रंथान बरयला त्याप्रमाणे आम्ही लोकांच्या वास्तून वचून उपाय करतो. ओव्हरऑल पॉडकास्टान तुमकां कितें दिसता की हे उरले हे गजाल सांगपाक जाय आसली जाल्यार तुम्ही फ्रीली सांगपाक शकता. कितें दिसता तुमकां जी गजाल सांगपाक जाय तशें जाल्यार. आता हेचे वास्तुशास्त्रान म्हणतात तसे झाडांचो हे असता. इवन कितें इंटॅक्ट आसतलो. इवन तुवें घरान जर तुळशीची झाडां जर कुंडीन घालून वाजान घालून दवरली तर तुका आणि पॉझिटिव्ह एनर्जी मेळटली. तुमकां फुडलो पॉडकास्ट पळोवपाक मेळटलो. डन. ओके. सो आनी कशें कितें आसता म्हळ्यार कितें आसपाचें घरान कशें ते एक्चुअली कृशेपणान एक्चुअली वत लागता न्ही घरान वत कशें हे करतले. घरान म्हणजे कशें भायल्यान तू दवरू शकता. मातसो सूर्यप्रकाश येता सूर्याची दिशा पूर्व दिशा सो पूर्व दिशेक तू दवरून हे करू शकता. इवन तुझ्या घरान नेगेटिव्हिटी चड आसा जाल्यार तू वास दवरू शकता. तुळशीचे झाड असे घरान दवरले तर तसे हे जायना. म्हणजे खूप जाणांक आम्ही दिलेले आसा ते उपाय म्हणून. एक तुका उपाय म्हणून दक्षिणेक दवर अशें म्हणून तुका सांगता. सो नेक्स्ट टाइम हांगा दवरले तरी तुका बरो इफेक्ट मेळटलो. ही कौशल तुझ्या खातीर म्हणटा तशी स्पेशल टीप. थँक्यू. आणि टीप जर तुम्ही इम्प्लिमेंट केली तुमकां काय लॉस आसचो ना हेचो. हय प्रत्येकान इम्प्लिमेंट केली तरी हरकत ना की तांकां पॉझिटिव्ह रिझल्ट मेळटले तेतून. ताई ओव्हरऑल ह्या पॉडकास्टान आमी खुबशे बेजीक गजाली डिस्कस केले जेणे करून आमकां एक बेजीक आयडिया मेळ्ळी. ओव्हरऑल एक परत सांगपाक सोदता ह्या पॉडकास्टांतून जे तुम्ही कितें शिकले तुमच्या लायफान डायरेक्ट इम्प्लिमेंट करनाका. प्लीज टेक अ कन्सल्टंट. बरोबर. प्लीज हेल्प घेया त्यांच्या वांगडा मेळा उलया नाल्यार फोनार तरी एटलीस्ट उलया. आम्ही कितें करता खबर आसा तांकां विचारपाक लज दिसता आमकां कशें विचारू अशें खूब फावटी गजाली येता. आता कशें आसता कौशल आम्ही दोतोरा कडेन वयता तेन्ना आमकां कितें जाता ते सगळें सांगता. बरोबर. वकिला कडेन वयता तेन्ना आमकां कितें प्रॉब्लेम आसा आमची केस कसली आसा ही सगळी सांगता. तशी आमच्याय कडेन तशी सांगपाक हरकत ना सगळी गोष्टी. कित्याक हांव तुका म्हणजे सांगता की हांव म्हाज्या हितून प्रोफेशनल आसता. हांव कोणाक वास्तू कन्सल्टन्सी केला ही घरान माझ्या भुरग्यांक किंवा माझ्या घोवाक किंवा माझ्या जावांक कोणाक खबर नसतली. सो तेतून हांव प्रोफेशनल आसता. माझी त्यांची फायल दवरप हे ते सगळे त्या गोष्टीन म्हणतात तसे प्रोफेशनल टच दिवनच हांव वयता की बाबा दुसऱ्याचे हाडले चवाट्यार मांडले असली गजाल आम्ही करिना. एक सहज एक प्रश्न एक डायरेक्ट बद्दल याद येयलो म्हाका की वास्तू कन्सल्टंट जे आसता खबर आहा त्यांच्या घरान वास्तू रिगार्डिंग प्रॉब्लेम आसता काय आसना. अजूनही असता. प्रत्येकाच्या घरान प्रॉब्लेम असता. कोणाच्या घरान प्रॉब्लेम ना अशें ना. हांवेन माझ्या घरातले प्रॉब्लेम बारीक बारीक उपाय करून माझी तशी म्हणजे सगळ्यांचीच परिस्थिती म्हणतात तशी
हाय क्लास मिडल, आम्ही मिडल क्लासच हाय क्लास म्हणत ना, पण प्रत्येकाची हे असता परिस्थिती असता त्यानुसार आम्ही हे करता उपाय करता असे म्हटले तुका. तसे हांवें नाही बारीक बारीक उपाय करून थोडे थोडे डेव्हलप जाऊन मातशे मोठे उपाय असे केले. अजूनही म्हाका मोठो मेन तो उपाय करपाचो असा. थंयसरय हांव पावूंक ना, थंय पावतली हांव आणि करतली. म्हणजे माझी ती जिद्द असा वचपाची. आणि इफ जे हांव लॉ ऑफ अट्रॅक्शन किंवा तुमच्या वांगडा जे ओवरऑल म्हाजो मायंडसेट जो जाल्लो तो क्लियर करपाक सोदता, जेणे करून तुम्ही म्हाका आयडिया दिवपाक शकतली. रॉंग आला म्हाका करेक्ट करा. ओवरऑल न्ही प्रत्येक हांव बिलीव कर्मा, खूब कर्माचेर बिलीव करता. आमचे प्रत्येकाचे कर्माचे फळ आमकां प्रत्येकाक मेळत रावतले. आणि आता आमकां जे नेगेटिव्ह मेळटा पळय आमच्या लायफान, हे बिकॉज ऑफ आमच्या कर्माची फळां मेळटा. पण तेका लागून जर आमी आतां नेगेटिव्ह स्टेप घेता जाल्यार आमकां तेजे फळ नेगेटिव्ह मेळटले फ्युचरान. बरोबर. सो आमकां सिच्युएशन कशेंय येवं, फुडें खंयच्याय सायडीच्यान येवं, तितून आमी आतां इतलें बरें घेवपाक जाय, पॉझिटिव्ह घेवपाक जाय, जेणे करून आमचे पॉझिटिव्ह कितें म्हणटा ते पॉझिटिव्ह कर्म वाडत रावतले. आणि हांगारूच म्हाका स्टोरी सांगपाक खूब आवडटा. तिसऱ्या टायम हांव स्टोरी सांगता. BK शिवानी सिस्टरान एक सांगलेली की तुझ्या कडेन पॉझिटिव्ह बॉल आसा आणि फुडल्या कडेन नेगेटिव्ह बॉल आसा. 3 बॉल हात धरून धरा तुम्ही. तुझ्या कडेन पॉझिटिव्ह 3 बॉल आसा, तुम्ही नेगेटिव्ह. फॉर एक्झाम्पल तुम्ही म्हाजेर एक बॉल मारलो, म्हाका एक तुम्ही गाळी मारली, हांव कितें करता पॉझिटिव्ह बॉल मारता, अरे ओके रे म्हणटा, अशें रिएक्शन दिता. तुम्ही कितें म्हणटा सुटल्या रे वयता, परत व्हडल्यान गाळी मारता. दुसरो बॉल तुम्ही मारले म्हाजेर, हांव कितें म्हणटा ओके रे काय बरं म्हाका गाळी घालता पळय म्हाका, परत कळून पॉझिटिव्ह बॉल मारलो, पॉझिटिव्ह उदा. तेतूंतल्यान तुवें पॉझिटिव्ह येवन तू फुडें वयता. तिसरो बॉल तुम्ही तुझ्याकडे उरला, तुम्ही तो माझ्याकडे मारलो, रागान लास्ट शेवटून मारलो, तरी माझ्याकडे एक वायट उरला, हांवें वायट मारलो. आता तुवें सांगली तशी श्रावण बाळाची गोष्ट तुका खबर आसा. श्रावण बाळ एका ठिकाणी येऊन आपल्या आई बाबाक त्यांनी दवरले आणि आपण वयता म्हणपाक लागलो पळय. तेन्ना त्याच्या बापायन आणि आवयन कितें म्हटले की मातशे म्हाका हे न्हंय क्रॉस कर आणि पुढे वर. म्हणजे त्याच्या बापायक किती तरी दिसले की थंय आपल्याक दवरला, ती जागा नेगेटिव्ह असा, ती क्रॉस करून आपल्याक म्हणजे त्यांनी ते उलोवन दाखोवंक ना तेका, फक्त तेका सांगले आमका वरून नदीच्या पलीकडे दवर. आणि थंय मागीर तो नदीच्या पलीकडे वयतकच परत असलो तसो जालो तो. म्हणजे त्याची माइंड परत पहिली असली, आवय बापायक घेऊन येल्लो तो हेतूंतल्यान, म्हणतात तसं तराजूतल्यान घेऊन येल्लो तो. तशी त्याची माइंड थंय नदी क्रॉस केली आणि त्याची माइंड म्हणतात तशी वेगळी हे झाली, म्हणजे पहिली असली तशी झाली. आणि त्याच्या आधी त्याचे मधी तकली म्हणतात तशी भिरकावतात तशी प्रकार झालो. तशी तो सुद्धा एक म्हणतात तसं त्याचं नेगेटिव्ह पार्ट असलो, तो क्रॉस केलो आणि त्याका पॉझिटिव्ह हे येयले, तसो प्रकार तो. सो लायफान खुबशे गजाली इवन म्हाका एक सांगपाक आवडटले, पयला तितले घेवन बसनासलो, आता खुबशे तुमी पयला आसतले. हांव म्हाजे पर्सनल रिलीज करून पर्सनल व्हिडिओज करून एकेद्या घालता मिडियाचेर म्हाजेर, जेणे करून म्हणटा की लोकांक कळना की आमी कशें एक्सपिरियन्स करतात. पॉडकास्टान उलोवपाची स्टायल वेगळी असता, पर्सनली जेन्ना उलयता ती स्टायल वेगळी असता, जेणे करून ते सुद्दां लोकांक पावचे. भले तर लोक 4 शिको 5 शिको इम्पॉर्टंट नासता, सगळें इतलें आसता की जेका तेजी गरज आसा तेकडे व्हिडिओ पावतलो हे खबर आसा. तो एकदा मेसेज करता आमकां, एकदा ऑन नोईंगली. एक तुमकां सांगता, पुण्यासून म्हाका मेसेज येयली, व्ह्यूज कितले फक्त 230 किलो व्ह्यूज जाल्ले. पुण्यासून मेसेज म्हाका, तुझा मी व्हिडिओ बघितलो असं असं आहे, मला खूप आवडलं म्हणून. हांव पळयता अरे व्ह्यूज म्हणटा 230 हाज्याकडे काय व्हिडिओ पावलो. तिने म्हाका तो कॉन्सेप्ट परत एक्सप्लेन केलो फोनार नंबर घेऊन. आता म्हाका सामकें बिलीफ कन्फर्म जालें, खंयसून खंय म्हणतात तशी लिंक लागून तू खंय पावात हे सांगू शकना. म्हणजे कोणाच्या ह्यानी तू कसो डेव्हलप जातलो, हांव तुझ्या ह्यानी हांवय डेव्हलप जाऊ शकता, तशी तू माझ्या ह्यानी डेव्हलप जाऊ शकता. खंयच्यान ती कनेक्टिव्हिटी लागून तू खंय पावात सांगू शकना. इवन एक सांगपाक विसरलो, ताईंची एक स्पेशल युट्यूब चॅनल आसा, पेज आसा, त्यांची फॉलो करा, जेणे करून तुमकां पर्सनली जे कितें ताई टिप्स बरे जाते तुमच्या मुखार पावतले. ताईचे इंस्टा माझ्या चॅनलाचेर जवळजवळ 100 व्हिडिओ आसात, 100 टिप्स. वास्तू टिप्सय आसा प्रत्येक हेतून, आणि प्रत्येक म्हणतात तशा हेतूंतल्यान कितें तरी शिकपाक हे नक्की मेळटलेच तुमकां. आणि ताई कडल्यान तुमकां जर फुडें कितें जाय, कसल्या रिगार्डिंग स्पेशल टिप्स जाय, त्यो तुम्ही ताईक मेसेज करून सांगपाक शकता किंवा आमकां सांगपाक शकता, जेणे करून आमी फॉरवर्ड करतली. थँक्यू सो मच ताई, खूब बरें दिसलें. एक बेजीक वास्तू रिगार्डिंग नॉलेज मेळ्ळी आमकां, जेणे करून फुडें आमी जे स्टेप्स घेतले तेका एक कितें म्हणटा तेका एक रोड मॅप तितूंतल्यान ओवरऑल मेळ्ळलो आसा, की वास्तू रिगार्डिंग रोड मॅप मेळ्ळलो आसा. थँक्यू सो मच. धन्यवाद.